बांधकाम सभापती यांनी केला. आता बांधकाम सभापती फार हुशार आहे, खूप अभ्यासू आहे, सर्व गोष्टी अतिशय वाचून आणि सगळ्या गोष्टी करतात. परंतु कदाचित त्यांनी 87 लाख कुठल्या कामासाठी आलेले आहेत हे त्यांनी वाचलं नाही. कारण की शेवटी कुठलाही निधी शासनाचा असेल तो त्याला काही नियम असतात, GR मध्ये काय लिहिलेलं आहे याच्या अनुषंगाने तो खर्च करावा लागतो. नाहीतर यापूर्वी या शहादा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी किंवा अधिकाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतल्यावर त्यांना शिक्षा देखील झालेल्या आहे. त्यामुळे कायद्याने कुठली गोष्ट झाली पाहिजे. हा GR आहे 87 लाखाचा 2 टप्प्यामध्ये आहे, 50 लाख आणि 37 लाख असा आलेला आहे. या दोन्ही GR मध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सदर प्रकल्पांतर्गत दुरुस्तीची तथा परिरक्षणाची कामे हाती घेण्यात येत नाहीत हे पाहणे. म्हणजे या GRच्या अंतर्गत खड्डे बुजवण्याचं काम नगरपालिका प्रशासन करू शकत नाही आणि म्हणून या कामाच्या माध्यमातून रस्त्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका शासनाची आहे. आणि म्हणूनच आपण जे 11 कोटीचे प्रस्ताव दिलेले आहेत ते रस्त्यांसाठी जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये हे आपण काम करणार आहोत. हे एवढं स्पष्टपणे असताना देखील त्यांनी आरोप केला. मग ते म्हणतात की खड्डे पडलेले आहेत, मुरुमने भरतायत. मग आता मुरुम शिवाय दुसरा पर्याय नाही. पाऊस पडल्यावर सगळ्यात शॉर्ट टर्म सोल्युशन तेच आहे. एकदा पावसाळा संपला, डांबर प्लॅन्ट सगळे सुरू झाले तर मग आपण निश्चितपणे चांगल्या रस्त्यांसाठी निधी मागणी करू शकतो आणि काम सुरू करू शकतो. म्हणजे हा आरोप देखील त्यांचा अतिशय बिनबुडाचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं ते सांगितलं की हद्दीच्या बाहेर काम करा आणि हद्दीच्या बाहेर काम केल्यावर नगराध्यक्ष बिल निघू देत नाही असा अतिशय गंभीर आरोप सन्माननीय उपनगराध्यक्षांनी केलेला आहे. ज्याच्या बाबतीमध्ये खुलासा निश्चितपणे झाला पाहिजे आणि हाच विषय आहे की हा विषय जर कधी पुढे गेला तर फार पुढेपर्यंत जाईल हे मी आधीच बोललो. या कामाच्या बाबतीमध्ये प्रॉपर टेंडर निघालं, पाटचाऱ्या साफ झाल्या पाहिजेत, ही भूमिका सगळ्यांची आहे. त्याचं टेंडर निघालं, त्याची साफसफाई करण्यासाठी ठेकेदार निश्चित झाला. पोकलँडचं भाडं किती लागेल, JCBचं भाडं किती लागेल, ट्रॅक्टरचं भाडं किती लागेल, डंपरचं भाडं किती लागेल हे सगळं ते वर्क ऑर्डर मध्ये निश्चित असताना कामं झाली आणि बिल रेकॉर्डिंगची मागणी झाली. अनेक पत्रकार बांधवांनी, अनेक नागरिकांनी असं निदर्शनात आणून दिलं की या पाटचारीचं काम बरोबर होत नाहीये, तुम्ही याची चौकशी करा. एक माहितीचा अधिकार 10 तारखेलाच येऊन गेलेला आहे या कामाच्या संदर्भामध्ये. आणि मग मी 24 तारखेला पत्र दिलं की या बाबतीमध्ये थोडा खुलासा करावा आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की जे MB रेकॉर्डिंग बिल मागणीचं पत्र संबंधित ठेकेदाराने दिलेलं आहे ते माझ्या अवलोकनासाठी म्हणजे नगराध्यक्षाच्या अवलोकनासाठी पाठवा, ते मला बघून घेऊ द्या आणि मग आपण त्याचं बिल द्यायचं की नाही ते नंतर ठरवू, तोपर्यंत बिल स्थगित ठेवा असं स्पष्टपणे मी पत्र दिलेलं आहे. ते पत्र देखील ऑन रेकॉर्ड आहे याचे. आता खरा खेळ सुरू होतो. मी पत्र दिलं 24 तारखेला आणि आपल्या सन्माननीय उपनगराध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली 29 तारखेला. मग आता हा घटनाक्रम कसा आहे तुम्ही समजून. रिस्टार्ट करा, आपण रिस्टार्टचं बटन दाबू. जनता चौकामध्ये आपण सगळेजण नगरसेवक या गावाचे जेवढेही नागरिक आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, आम्ही कुठं चुकत असू काय असू, आपण सगळेजण जनता चौकामध्ये एकदा या गावच्या लोकांच्या समोर एकत्र येऊ. आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत अशा प्रकारची भूमिका आपण एकत्रितपणे गावच्या लोकांच्या समोर मांडू आणि मग तिथून ज्या गोष्टी कायदेशीर होतील, पटकन कशा होतील, लोकांना दिलासा कसा मिळेल याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करून. म्हणून मी स्वतः जनता चौकाचं आमंत्रण आत्ताच माननीय उपनगराध्यक्षा माधवीताई यांना करतो, सर्व सन्मान्य सभापतींना करतो, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना करतो, त्यांचे गटनेते माननीय मकरंदभाई पाटील यांना करतो. याच्या व्यतिरिक्त मी स्वतः सन्मान्य आमदार राजेशदादा पाडवी यांना देखील आमंत्रित करणार आहे की आपण सगळेजण जर या शहराचे हितचिंतक असू तर आपण सगळेजण एका व्यासपीठावर जनता चौकामध्ये येऊ. या गावच्या लोकांना आपण एक आश्वस्त करू
की ठीक आहे, काही चुका झालेल्या आहेत ते आपण दुरुस्त करून हे गाव पुन्हा प्रगतीपथावर कसं जाईल, सगळेजण एक संघ राहून कसे काम करतील याच्यासाठी आपण प्रयत्न करू असं आव्हान, खुलं आव्हान मी आत्ताच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांना करणार आहे. आपण सर्वजणांनी माझं लांबलेलं सगळं हे वास्तविक ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.